आणि मोकळे व्हा. त्याच्यात रांजेकर पण आले होते ऑफकोर्स इनिशियली वर्क, पण नंतर जेव्हा मी टिपिकल अनिरुद्धने म्हटलं तसं म्हणजे बॅकग्राऊंड फायनान्समध्ये मग आम्ही एक एक कागदावर गोष्टी मांडायला लागतो की रिस्क रिवॉर्ड रेशिओ काय. आपण सगळे आजकाल म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतो, तर सेम प्रिन्सिपल आम्ही वापरलं की किती पैसे घालायचे, त्याच्या अगेन्स्ट काय येते आणि प्रत्येक माणसाला काय मिळणार आहे. आणि जसं जसं ते डिटेलमध्ये जायला लागलो तसं लक्षात आलं की लायबिलिटी सगळीकडे आहे, ते एक्सपोजर सगळीकडे आहे. आता म्हणजे अगदी कायद्याच्या भाषेत सिव्हिल लायबिलिटी घ्यायची का क्रिमिनल घ्यायची, तर क्रिमिनल याच्यात अजिबात नाही. सो आपण जबाबदारी उचलू शकतो का, तर काही तरुण मंडळी असतात ते डेफिनेटली होते. मग अशी बोलता बोलता यांनी प्रश्न विचारला की कन्सल्टंट अपॉइंट केल्यानंतर जबाबदारी कोणावर येणार आहे. तर आपण स्वतःचा इन्कम टॅक्स जेव्हा कन्सल्टंट मधनं भरतो आणि जर आपल्याला इन्कम टॅक्सची नोटीस आहे तर आपण नोटीसला म्हणजे इन्कम टॅक्सला असं नाही सांगत की माझ्या कन्सल्टंटने भरले तर तू त्याच्याकडनं जा आणि रिकव्हरी कर. सो त्याची उत्तरं, त्याच्यावरती येणारे लायबिलिटी हे सगळं आपल्यालाच करावं लागेल. सो आम्ही एक्झॅक्टली सेम प्रिन्सिपलमधनं एक गोष्टी मांडत गेलो की मला जास्त किती मिळणार. ऑफकोर्स ॲज अ सोसायटी मेंबर मला जेव्हा 65% एक्स्ट्रा मिळतात तेव्हा तिथं पहिलेच एकदम अरे वा सुंदर. तर तिथून आम्ही सुरू केलं. आणि अनिरुद्धचं सुरुवातीचं जे भाषण होतं की आपण सगळे ते काय म्हणतात पर्सेंटेज 10वीच्या मुलांच्या पर्सेंटेज सगळं. सो आमचं एक्झॅक्टली सेम झालं की अरे हा 10वीचे पर्सेंटेज पाहिजेत, पण 10वीचे पर्सेंटेज ज्या मुलाला किंवा मुलीला हवे असतात त्याच्या मागे बहीण भाऊ आई वडील हे पण सगळे असतात की जे कॉन्ट्रीब्यूट करतात. मग आपण केबल बंद करतो, पार्ट्यांना जात नाही, तर सोसायटीचे मेंबरना हळूहळू हे फॅमिलीसारखे एकत्र यायला लागतात की ठीक आहे आपण सगळे मिळून अचीव काय करायचं. तर आपल्याला 65% किंवा आमच्या भाषेमध्ये म्हणजे भाग्यश्री जॉबचे 65% अचीव करायचं आहे ना, मग हळूहळू आपण सगळे एकत्र येऊ, एक लायवे करू. मग उत्साही कोण आहे, सपोर्ट कोण करू शकणार आहे, घराजवळ कोण राहतं, सह्या कोण करतील, बँकेची ट्रान्झॅक्शन कोण, हे सगळ्या गोष्टी मी मांडत गेलो आणि त्याप्रमाणे माणसं आयडेंटिफाय केली. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या बिल्डिंगमध्ये खूप सारे प्रॉब्लेम असून सगळेच्या सगळे मेंबर पहिल्या अटेम्प्टमध्ये हो ही बिल्डिंग आपल्याला करायची. म्हणजे मग माझं काय गार्डन आहे, माझी काय टेरेस आहे, माझं काय पार्किंग आहे, ह्याच्यावर एकाही मेंबरने भांडणं केली नाही. कारण ऑफकोर्स आम्ही रांजेकरांचा सपोर्ट घेतला ज्याच्यामध्ये त्याने लॉजिकल एक्सप्लेनेशन दिली की कायदा काय सांगतो, सुरुवात काय आहे आणि आपण कुठे एंड केलं पाहिजे. आणि आपण एखाद्या गोष्टीवर भांडत बसलो तर हे सुटणारच नाही. सो अशा पद्धतीने आम्ही पहिले ते कन्सेंट घेतले. हे एकदा कन्सेंट आल्यानंतर इव्हॅल्युएशन केलं, सगळ्या बिल्डर्सचं इव्हॅल्युएशन प्लस मायनस असणार आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपली बिल्डिंग सुंदर व्यवस्थित आणि पुढे 40-50 वर्ष टिकणारे असणार आहे का हे कॅल्क्युलेट केल्यानंतर रांजेकर लेटी फायनलाइज केलं. कन्सल्टंट्स आपोआपच त्याच्या ओघाने आले. रांजेकरांनी आम्हाला कुठेही फोर्स केला नाही की तुम्ही आमचेच कन्सल्टंट घ्या, म्हणजे परत ते आमचे का तुमचे नाही. हे सगळे कन्सल्टंट्स भाग्यश्री सोसायटीनीच अपॉइंट केलेले, तेच आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याचे सगळं कॅल्क्युलेशन, त्याचे सगळे जे काय येणारे नोटीस सगळं. सो मी ऑफकोर्स थोडं जास्त लक्ष घालणार आहे कारण माझ्या आवडीचा विषय, पण हे सगळं आम्ही मन टू मन बेसिसवर करून त्याचा एक रिपोर्ट मॅनेजिंग कमिटीला दर महिना जाणार आहे. ऑफकोर्स प्रत्येक सोसायटीच्या ज्या मीटिंग असतात तसं. सो ओव्हरऑल ही प्रोसेस आम्ही फॉलो केली. सो तुम्हाला सगळे येणारे प्रश्न हे ह्याच सिक्वेन्समध्ये मोस्टली मोरलेस येतील असा माझा पर्सनल अंदाज आहे. माझी एक शंका होती. हॅलो, मी बोलतोय. नंतर बोला. माझं नाव सुनील शृंगारपुरे बोलतोय मी. तर मला असं विचारायचं आहे की हा जो 4779चा GR गव्हर्नमेंटने काढला होता की ज्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे की जर बिल्डिंग डायलॅपिलेटेड कंडिशनमध्ये असेल आणि ती जर कॉम्पिटंट ऑथॉरिटीनी परमिशन दिली असेल तरच तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जाता येईल.